शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आता आणखी आक्रमक झाल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीसांचे मनसुबे उधळून लावू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आता दिलेला आहे। फडणवीसांकडनं शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी आक्रमक भूमिका गिरीश फोंडे यांनी आता मांडलेली आहे। सभेमध्ये जे शक्तीपीठ महामार्ग होणारच असं जे वक्तव्य केलं, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोय। हा गरज नसलेला महामार्ग आहे। शेतकरी याला 1.5 वर्षाला विरोध करतायत। हरकती शेतकऱ्यांनी ज्या नोंदवलेल्या आहेत त्याही फडणवीस उघडपणे सांगत नाही आहेत। असं असताना फडणवीसांनी गेले 4 महिने रेटून मोजणी करण्याचा प्रयत्न केला। हा देखील प्रयत्न 99% गावांमध्ये ओढून लावलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ निवडणुकीमध्ये यायचं, शेतकरी महामार्ग करू देत नाहीत, पण कंत्राटदार जे आहेत त्यांना झुलवत ठेवण्यासाठी असं वक्तव्य करतायत। फडणवीसांना आम्हाला विचारायचं आहे की ते शिरोळ हातकणंगले कागल वगळून अच्छा डायरेक्ट हवेतून चंदगडमध्ये महामार्ग नेणार आहेत का? अशा पद्धतीनं भूलथापा फडणवीसांनी देऊ नयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।